नरहरी झिरवाळ राजकारणी छोटा पण विषय मोठा। आदिवासी आमदार असणारे झिरवाळ सध्या विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत। त्यांची विधिमंडळातली भाषण म्हणजे तुफान कॉमेडी असा एकंदरीत प्रकार। दिंडोरीवर त्यांची इतकी जाम पकड की त्यांचा विरोध करतानाच विरोधकांच्या तोंडाला फेफरे येतं। पण सध्याचा विषय जरा खोल आहे। झिरवाळ राष्ट्रवादीच्या फुटीत अजितदादांसोबत गेले। त्यांच्या निष्ठावंतांच्या इमेजला धक्का बसला। त्यात माहितीतीलच शिंदे गटानं दिंडोरीच्या जागेसाठी हट्ट लावला। त्यामुळे झिरवाळ यांची चहूबाजूने कोंडी झाली होती। पण जरा थांबा, झिरवाळ हे दिसतात तितके साधे आणि पावलावरचं राजकारण खेळणाऱ्यातले नाहीयेत। राजकारणात पुढे नेमकं काय होईल याचा अंदाज घेतच झिरवाळांनी आपली डोकेलिटी वापरली आणि मुलाला स्वतःच शरद पवार गटात पाठवलं। त्यामुळं मुलगा विरुद्ध वडील, झिरवाळ विरुद्ध झिरवाळ अशा ज्या काही बातम्या दिंडोरीतून पेरल्या जात आहेत त्याची मुळात बिग बी झिरवाळांच्या सुपीक डोक्यातून बाहेर आलेत। आमदार की घरातच राहावे म्हणून झिरवाळ यांनी हा सगळा पॉलिटिकल ड्रामा कसा घडवून आणला, त्याचंच फळ म्हणजे झिरवाळ यांना एबी फॉर्म मिळाल्यानंतर म्हणजेच अजित पवार गटाकडून त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता गोकुळ झिरवाळ हळूच कलटी मारतात की शरद पवार गटाकडून उभे राहत नवा ड्रामा क्रिएट करतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिंडोरीत मुलगा विरुद्ध वडील असा संघर्ष खरंच पाहायला मिळेल का, त्याचीच ही इनसाइड स्टोरी। हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। तर विषय असा झालाय की नरहरी झिरवाळ यांच्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटानं दावा ठोकला होता। तसं बघायला गेलं तर विद्यमान आमदाराला तिकीट हा फॉर्म्युला पाहता दिंडोरीची जागा घड्याळाला म्हणजेच नरहरी झिरवाळांना सुटणार हे तर कन्फर्म होतं आणि झालंही तसंच। अजितदादांच्या उमेदवारीची जी आज पहिली यादी आली त्यात ज्या काही विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा चान्स मिळाला त्यात झिरवाळ यांचाही नंबर होता। दुसऱ्या बाजूला माहितीतील शिंदे गटातील नेते आणि 2009 ला झिरवाळांना पराभवाचं पाणी पाजणारे धनराज महाले यांनी तिकिटासाठी मुख्यमंत्र्यांकडे चांगला जोर लावला होता। तशा हालचाली वर्षा बंगल्यावर पाहायला मिळत होत्या। स्वतः प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी झिरवाळांची उमेदवारी आधीच जाहीर केलेली असली तरी धनराज महाले यांनी तिकिटासाठी लावलेली लॉबिंग आणि मुख्यमंत्री शिंदेंकडून त्यांना मिळत असणारा उत्तम प्रतिसाद पाहता सांगून ठरवून झिरवाळांचा पद्धतशीर कार्यक्रम करण्याचा, त्यांना साइडलाईन करण्याचा एकत्रित डाव माहितीच तर नाहीये ना असा डाऊट कदाचित झिरवाळांना आला होता। म्हणूनच कुणी किती बी गेमा करो आपली आमदारकी सेफ राहावी म्हणून झिरवाळांनी आधीच आपली डोकेलिटी वापरली, ती म्हणजे इकडं बी आम्हीच आणि तिकडं बी आम्हीच हा नवा फॉर्म्युला। आता म्हणजे काय तर आपले चिरंजीव गोकुळ झिरवाळ यांना शरद पवार गटात पाठवणं, तुतारीच्या कार्यक्रमांना शिवस्वराज्य यात्रेला हजेरी दाखवणं आणि पक्षानं विश्वास टाकलास तर निवडणूक लढवेल असं स्टेटमेंट करणं, या सगळ्यावरून इकडं बी सेफ आणि तिकडं बी सेफ शिंदे गटाकडून धनराज महालेंकडून असणारा संभाव्य धोका पाहता सेफ साइड म्हणून मुलाच्या रूपानं एक पाय शरद पवार गटात तर दुसऱ्या बाजूला आपण अजित पवार गटात असा दोन दगडावर पाय ठेवण्याचा कार्यक्रम केला। म्हणजेच कुठल्याही एका साइडने धोका मिळाला तरी दुसरी साइड सेफ मध्ये असा एकूणच हा झिरवाळ पितापुत्रांचा कार्यक्रम असावा। पण आता निर्णय झालाय, शिंदे गटाच्या नाकावर टिचून उमेदवारी मिळवण्यात झिरवाळ साहेबांना यश आलंय। म्हणजेच माहितीचे एकत्रित उमेदवार म्हणून झिरवाळ यांच्या नावाला भंडारा लागलाय। तसं बघायला गेलं तर झिरवाळ यांची शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळख, त्यामुळं जेव्हा त्यांनी अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या। मात्र हा एक सीन पूर्ण होत नाही, तोच त्यांचे सुपुत्र गोकुळ झिरवाळ हे मात्र शरद पवारांसोबत राहिले आणि इथूनच वडील विरुद्ध मुलगा अशी दिंडोरीची लढत होण्याच्या चर्चांना तोंड फुटलं। मीडियावर या बातम्यांचा बराच चोता देखील झाला। पण महायुतीत आपली उमेदवारी धोक्यात येऊ शकते हे लक्षात आल्यामुळेच झिरवाळ यांनीच हा राजकीय बनाव रचला असावा असं आता म्हणायला बराच स्कोप उरतो। आदिवासींच्या हक्कासाठी झिरवाळ यांनी मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून टाकलेली उडी असो की नंतर सरकारवर अप्रत्यक्ष दाखवलेली नाराजी, या सगळ्याचा एकत्रित अर्थ लक्षात घेतला तर झिरवाळ साहेब यांची डोकेलिटी सुपर आहे असं म्हणता येऊ शकतं। पण आता प्रश्न उरतो तो झिरवाळ पितापुत्रांमध्ये खरंच राजकीय फाटाफूट असेल तर? माझा मुलगा माझ्या ऐकण्यातला आहे असं झिरवाळ म्हणत असले तरी उमेदवारी मिळाली तरी मी विचार करेल असं गोकुळ साहेब म्हणत आहेत। त्यामुळं पितापुत्रांची जर लढत झाली तर हा सामना राज्यातील राजकारणात चांगलाच गाजेल।
जर असं नसेल तर शरद पवारांना झिरवाळांच्या तोडीस तोड प्रतिस्पर्धी रिंगणात आणावा लागेल. त्यासाठी शोधाशोध करावी लागेल. सोडून गेलेल्यांना अद्दल घडवण्यासाठी शरद पवारांचा इनकमिंग पॅटर्न सुरू आहे. आता हा पॅटर्न दिंडोरीत राबवायचा असेल तर शरद पवार नेमकं कुणाला गळाला लावतायत? झिरवळ यांच्या विरोधात तोडीस तोड उमेदवार शरद पवारांना मिळेल का? राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, घड्याळ विरुद्ध तुतारी या भांडणात दिंडोरीत नेमका गुलाल कुठल्या राष्ट्रवादीला लागतोय? बाकी द्राक्षबाग, भाजीपाला व्यापार आणि थोड्या बहुत प्रमाणावरील इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्यांचा विचार केला तर आदिवासी मतदारसंघाच्या तुलनेत दिंडोरी ऍडव्हान्स आहे. तितकंच ऍडव्हान्स इथलं पॉलिटिक्स देखील आहे. बाकी दिंडोरीच्या राजकारणात आणखीन काही नवा ट्विस्ट येणं बाकी आहे, ते येणाऱ्या काळात समजेलच. बाकी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.